अंदाज कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा प्रीपोल अलायन्सच्या युती किंवा आघाडीला त्या ठिकाणी मिळालं. स्वाभाविकपणाने आम्हाला सर्वांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमितभाईंचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं होतं. पण प्रदेशाध्यक्ष या नात्याने अमितभाईंचंही अभिनंदन करावं, त्यांचा आभार मानावे. याच सदिच्छा भेटीच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी होता आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद दिले की गेल्या सव्वा वर्षाच्या वाटचालीमध्ये सुद्धा त्यांचं सहकार्य मिळालं. पण आतासुद्धा एकंदरीत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जागा वाटपापासून तर सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणावरती लाभलं. त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेतून त्यांची आज त्या ठिकाणी भेट झाली आणि समाधान वाटलं की अतिशय मोकळेपणाने त्या चर्चेतला भाग त्या ठिकाणी राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पण भेट घेतली तुम्ही? माननीय पंतप्रधान महोदयांची सुद्धा अचानकच त्यावेळेला भेट झाली, कारण पंतप्रधान महोदय लोकसभेमध्ये होते, कार्यालयामध्ये वेळ मिळाली. त्यांनाही त्यांचे अभिनंदन केलं, त्यांचे ऋण व्यक्त केले. कारण या सगळ्या आम्ही घेतलेल्या नवीन भूमिकेमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही जी काही भूमिका घेतली, ही भूमिका घेतल्याच्यानंतरचे पाठबळ माननीय पंतप्रधान महोदयांचं सरकार म्हणून सुद्धा मिळालं. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा आमच्या पाठीमागे जी काय ताकद उभी राहिली, दादा असतील, आम्ही सर्व पक्ष असेल, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणं क्रमप्राप्त होतंच. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने जे काय आज प्रचंड प्रमाणाचा विश्वास महायुतीच्या पाठीमागे जो दर्शवला, त्या पाठीमागे सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांचं सिंहाचा मोलाचा वाटा होता. नम्रपणानेच त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठीच त्यांची भेट घेतली. सर, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे नेते मुख्यमंत्री निवडणार आहेत, अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्या दोन्हींची तुम्ही भेट घेतलेली आहे आणि तुम्हाला ते नाव माहिती, त्याच्यामुळे तुम्ही हसतायत. नक्की नाव काय महाराष्ट्राला कळेल का? नाही, नाव मला काही माहीत नाही. माझी या विषयावरती त्यांच्याजवळ चर्चा होण्याचं काही कारण येतच नाही. एक सदिच्छा भेट होती, ऋण व्यक्त करण्याची भेट त्या ठिकाणी होती आणि मला खरंच या गोष्टीचं खूप मनापासूनचं समाधान आहे की कुठली म्हणजे प्री अपॉइंटमेंट नव्हती. गेलो आणि त्याच्यानंतर भेट त्या ठिकाणी होऊ शकली. इतक्या दोन महनीय व्यक्तींची भेट त्या ठिकाणी होणं माझ्यासाठी सुद्धा एक अत्यंत गौरवाची बाब आहे. पाठिंब्याचं पत्र दिलंय, देवेंद्र फडणवीसांना पाठिंब्याचं पत्र दिलंय अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळेला आम्ही विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादांची निवड केली आणि या संबंध सरकारच्या जडणघडणीमध्ये जी काही चर्चा करायची आहे त्याच्याबद्दलचे अधिकार आम्ही अजितदादांना दिले. यापेक्षा काही वेगळी भूमिका विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेली नाही. म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला नाही मुख्यमंत्री पदासाठी, असं म्हणायचं? एक असं आहे की सर्वसाधारणपणाने एक संकेत असतात आणि आपण नेहमी आजपर्यंत पाहिलेलो आहोत. यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती जवळपास 133 जागा आल्या. म्हणजे 2014मध्ये 122 जागांच्या वरती थांबलेलं होतं. आता 133 जागा आल्या. एक स्वाभाविकपणाने एखाद्या राजकीय पक्षाला ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती जागा मिळतात त्यावेळेला त्यांचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक राहू शकतं. पण तरीसुद्धा हा निर्णय शेवटी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मी नेहमीच व्यक्त करतो की आमचे हायकमांड अमित भाई आहेत, महायुतीचे, भारतीय जनता पक्षाचे आहेतच, पण त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते या संदर्भातला निर्णय घेतील. अमित शहा निर्णय घेतील असं आहे. शेवटी आज बघा, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व म्हणून अमित शहाजी आहेतच, पण आमच्या महायुतीचे नेतेसुद्धा तेच आहेत. अनेक वेळेला ज्या वेळेला मागे महाविकास आघाडी होती त्यावेळेला ते सगळा निर्णय घेण्यासाठी दिल्लीमध्ये यायचे. इथे तर आज आम्हाला पूर्णपणाचा अधिकार अमित भाईंच्या मार्फतच मिळालेला आहे. त्याच्यात गैर काय? प्रश्न हा आहे की अद्याप 4 दिवस झाले मुख्यमंत्री पदाची निवड नाही झाली. लोकांनी महायुतीला इतकं विजय आणून दिलंय, अजून का इतकी खेचाखेची आणि काय इतका डिले होत आहे? नाही, याच्यात कुठलीही काही खेचाखेची नाही अजिबात. एक असं आहे की एक प्रक्रियेचा भाग असतो, ज्याला 3 राजकीय पक्ष पूर्व निवडणूक लढतात आणि त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणावरचं विश्वास महाराष्ट्रातली जनता टाकते. त्याच्यातला पहिला एक दिवस आनंद साजरा करण्यात गेला, दुसरा दिवस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी गेला, नंतर काल जी औपचारिकता होती की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभा नवीन अस्तित्वात आल्याच्यानंतर राजीनामा देणं, एक ती औपचारिकताच राहते, एक प्रोसिजरचा तो एक भाग राहतो, ते काल त्या ठिकाणी झालं. त्यामुळे आता आज उद्या होईल. आज एकनाथ शिंदे 3 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. शिंदे नक्की काय भूमिका घेणार त्यामुळे बरीच चर्चा आहे. अशी एक चर्चा आहे की जर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर ते सरकारच्या बाहेर राहतील.
शिवसेनेतल्या कुठल्या तरी आमदाराला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते. एकनाथ शिंदेची भूमिका काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला वाटतं? नाही, निश्चितच शेवटी त्यांनी आज 2-2.5 वर्ष सरकारचं नेतृत्व केलं. त्यांच्याही पक्षाला चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं, लोकसभेमध्ये सुद्धा मिळालं. त्यामुळे ते त्यांची राजकीय भूमिका नक्की त्या ठिकाणी मांडतील. त्यांचाही प्रदीर्घ राजकारणातला अनुभव आहे. अपेक्षा काय आहे यावेळेसच्या मंत्रिमंडळात? हां, मंत्रिमंडळ किती मंत्रिपदे मिळतील, काय मिळतील, कशी अपेक्षा आहे तुमची? आम्ही या विषयावरती अजिबात काही विचार केलेला नाही. ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय होईल त्यावेळेला निश्चितच या सर्व नेते दिल्लीमध्ये येतील. मी सुद्धा त्यावेळेला चर्चेमध्ये दिल्लीमध्ये असेन. त्याच्या अगोदर आम्ही बसू आणि मी योग्य ती भूमिका ठरवू. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून तुम्हाला काय विचारणा झाली आहे का पाठिंब्याच्या संदर्भामध्ये? कारण तुम्ही जसं म्हणताय की सर्वात जास्त आकडे भाजपचे तर भाजपचं मुख्यमंत्री बनावा, तिकडून पण काय विचारणा झाली की पाठिंबा देण्यासाठी? नाही, माझी आणि शिंदेसाहेबांची सुद्धा आमची त्या दिवशी भेट झाली. आम्ही सगळे एकत्रितच भेटलो. शिंदेसाहेब होते, देवेंद्रजी होते, अजितदादा होते, प्रफुल्लभाई होते, रामदासजी आठवले त्या ठिकाणी होते. कारण त्या दिवशीचा जिंकण्याचा दिवस आम्ही संध्याकाळच्याच वेळेला सगळेजण एकत्रितपणाने भेटलो. नंतर पत्रकार परिषदेला सुद्धा त्या ठिकाणी एकत्रित संबोधित केलं. त्यामुळे अति ज्या ताकदीने किंवा ज्या एकत्रितपणाने आम्ही निवडणुकीला समोर गेलो त्याच पद्धतीने पुढे राज्य सरकार 5 वर्ष गतिमान पद्धतीने केंद्र सरकारच्या मदतीतून आम्हाला चालवायचं आहे. सपोर्ट मागितला का त्यांनी तुमच्याकडे? नाही, त्या विषयावरती चर्चा नाही. कारण शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष आम्ही सर्वजण एकत्रित आहोत आणि एकत्रितपणाने पुढची वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत. या विषयावरती काय आमची चर्चा नाही. तटकरे साहेब, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी देखील अमित शहाजी यांची भेट मागितली होती, त्यांना भेट मिळाली. पंतप्रधानांची भेट मागितली होती, भेट मिळाली. तुमची अनौपचारिक अचानक भेट करते, याचे काय संकेत समजायचे? नाही, याचे संकेत मी काय सांगू शकत नाही. कारण मी म्हटलं ना की मी काल रात्रीच मुंबईहून आलो आणि आज लोकसभेमध्ये होतो. लोकसभा अध्ययन झाली, अमितभाई होते म्हणून जस्ट विचारणा केली, कार्यालयामध्ये भेट झाली. पंतप्रधान महोदय होते त्याच्यामुळे जस्ट गेलो, तिथे भेट झाली. याच्या पाठीमागे काय दुसरं काय कारण असेल असं मला वाटत नाही. कारण आज एक प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्हाला सामुदायिकरित्या ज्यावेळेला यश मिळतं आणि ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून मिळतं, ज्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवल्या त्या नेतृत्वाची भेट घेणं, मिळणं आणि त्या ठिकाणी ऋण व्यक्त करणं हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. साधारणपणे कधीपर्यंत निर्णय होऊ शकेल सगळ्या मुख्यमंत्री पदाचा? मला असं वाटतं की आता आज जर का आपणच सांगताय, आपल्याकडनं मला माहिती मिळते की आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंची पत्रकार परिषद आहे. 1-2 दिवसात या संदर्भातला निर्णय होईल. असे माहिती मिळते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जर नसतील तर 2 खाती एक्स्ट्रा द्याव्यात असे त्यांची मागणी आहे. आणि त्याच्यामधलं अर्थ खातं पण एक महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी मित्रपक्षाने त्याग करावा असं एक माहिती मिळते. तुम्ही त्याग करणार का त्या? या विषयावरती कुठे चर्चाच नाही. ही कुठल्या सूत्रांची माहिती आहे ती तुम्हालाच माहिती, मला माहीत नाही. ते सूत्र जर काय मला सांगितलं तर ते बरं होईल. अशी कुठली चर्चा आज नाही. कारण आज हे सारं काही सगळ्या प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. एकदा निर्णय त्या संदर्भातला झाला, विधिमंडळ भारतीय जनता पक्षाचा नेता निवडला गेला की मग आपोआपच त्या सगळ्या विषयाला गती येईल. त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे बसून निर्णय करू. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, राज्यापासून ते संसदेपर्यंत EVM वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि EVM मध्ये घोळ झालेला आहे. निकाल जो आहे तो मान्य नाही आहे, विरोधक म्हणतायत. विशेष करून सर्वच महत्त्वाचे नेते म्हटले. रडीचा डाव कसा असतो आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं तो आहे. लोकसभेमध्ये ज्या वेळेला याच महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालं, 31 जागांच्या वरती यश मिळालं, त्यावेळेला ते त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आणि इंडियाच्या विरोधामध्ये जनता गेली असा आभास केला गेला. आणि यावेळेला जर का असं झाल्याच्यानंतर तसं बोलणं याचा अर्थ असा की पराजयसुद्धा मान्य करायला मन मोठं असावं लागतं, धाडस असावं लागतं. आत्मविश्वास गमावलेली सगळी राजकीय पक्ष आता याच्यापेक्षा दुसरं काय सांगतात? जनतेने त्यांना नाकारलं, हे नाकारलेलं सत्य पचवता येत नाही, अशा वेळेला काहीतरी दुसरं बोलणं स्वाभाविकच आहे. शरद पवार साहेब म्हणतात की लहान राज्य विरोधकांना द्यायची आणि मोठी राज्य काबीज करायची अशी रणनीती दिसते. आदरणीय पवारसाहेबांच्या कुठल्याही वक्तव्यावरती मी काहीच या ठिकाणी भाष्य करणार नाही. पण एक निर्विवादपणाने सत्य की लोकसभेच्या वेळेला यश मिळाल्याच्यानंतर सर्वच राजकीय नेत्यांची आपण त्या वेळेला सुद्धा त्यांचे विचार ऐकले, त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा ऐकल्या. स्वाभाविकपणाने यावेळेला असं अपेक्षित होतं महाविकास आघाडीला की जवळपास 250 जागा त्यांना मिळणार आहेत. आपण बघा रामराजे, मतदान झालं आणि दुसऱ्या दिवशी सगळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईत होते.
अगदी स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे सत्तेचं इथपर्यंत वाहिन्यांच्यावरती ते सगळं दाखवलं गेलं. आता तो जो काय एकदम भ्रमनिरास झाला ते पचवता येत नसल्यामुळेच आता ह्या सगळ्या गोष्टीचे बागलबुवा उभे करण्याचा प्रयत्न आहे. याच्यापेक्षा काय वेगळं तथ्य काही नाही. महाराष्ट्रामध्ये यावेळेला 10% मतदान वाढलं, महिलांचं मतदान लक्षणीय वाढलं आणि महिलांचं झालेलं मतदान महायुतीला मिळालेलं आहे असं माझा आत्मविश्वास मला सांगतो. माझ्याच मतदारसंघात घ्या, मला 29,000चं लीड होतं. आता आदिती 83,000 मताधिक्याने आली. तिथेही महिलांचं मतदानाच्या मध्ये लक्षणीय वाढ झाली. खात्याच्या त्या मंत्रीच होत्या. नाही, तो भाग वेगळा. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ एवढाच आहे की लाडकी बहीण योजनेचं स्वागत महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी फार मोठ्या प्रमाणावरती केलं आहे. आता हे अपयश पचवायला काही दिवस जातील, जाऊ द्या. धन्यवाद. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.